टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात भीषण पाणी समस्या जी आहे ती आता निर्माण झालेली आहे। आपण बघू शकतात का हा जो पूर्ण हा गावाचा पाझर तलाव आहे, हा तलाव आता पूर्णपणे आटलेला आहे आणि या तलावामधनं जे आहे येथे या महिला आहेत त्या येथे आता पाणी भरण्यासाठी यांना 1.5 ते 2 किलोमीटरची जी पायपीट आहे ती आता यांना करावी लागत आहे। तसं जर पाहिलं तर या महिला आता गेल्या 1 तासापासून येथे बसलेल्या आहेत आणि यांना एक हांडा भरण्यासाठी जवळजवळ 10 ते 15 मिनिटं लागत आहे। अजूनही शासन जे टँकर देते ते 8 दिवसांना एखादा टँकर आलं तर येते, नाही तर यांना अजूनही टँकरची प्रतीक्षा आहे। तसं पाहिलं तर इगतपुरी पावसाचा माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि भरपूर पाऊस येत होतो, मात्र या महिलांची जी परिस्थिती आहे यांचा डोक्याचा हांडा उतरणार कधी आता आहे अशा महिला आपल्याला काही जाब विचारत आहेत। आपण आपल्या बरोबर काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काही नेमकी काय समस्या आहे तुमची पाण्याची। आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला पाणी नाही। 1 तासानं वर यायला लागत आणि 10 तासानं खाली यावं लागत आम्हाला। किती किलोमीटरची पायपीट कर द्यावं लागतं तुम्हाला? 2-2.5 किलोमीटर। आणि एक हांडा भरला किती वेळ लागतो? 10 मिनिटं लागत। 10 मिनिटं लागतात। तर हे किती दिवसापासून तुम्ही असं करतायत? आज कधीपासून पाणी 10 तासानं होतोय आम्ही। 10 तासानं पाणी वाहत आहे? 10 तासानं पाणी वाहतोय, पण इथं पाण्याचा पत्ता नाही। आम्हाला काय करायचं? दुसरं कोणतं तुम्हाला पाण्याचं स्रोत आहे का? इथंच आहे पाणी, आम्हाला इथंच आहे पाण्याचं स्रोत। आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात जे आहे तिथे महिलांची आता गर्दी झालेली आहे आणि धसानं म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटरची खडकाळ वाट आहे, त्या खडकाळ वाटेद्वारे यांना पाणी भरण्यासाठी यावं लागतंय आणि एकदम म्हणजे एक माणूस त्या वाटेने जाईल इतकीच ती पायवाट आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, आंबेवाडी, इगतपुरी।